आमेन, हालेलुया. इथे काही लोक आहेत का जे त्याचे शोध करत आहेत का? आमेन. तुमच्या बाजूला सांगू शकता का मी त्याचा शोध करत आहे? आय एम सिकिंग फॉर लॉर्ड. मी परमेश्वराचा शोध करत आहे. तुमच्या बाजूला सांगू शकता का मी परमेश्वराचा शोध करत आहे? आमेन, हालेलुया. शेक देम अप अ लिटिल बिट. आमेन. त्याला जरा हलवून काढा जरा. आमेन. Oh my God bless you. Oh, hallelujah. What a wonderful time and what a mighty God we serve. किती आनंदाची वेळ आहे देवाच्या लेकरांनो. डोंट यू फील की किती आनंदाची वेळ की आपण त्या राजांच्या राजाला भेटण्यासाठी, ते स्तवन करण्यासाठी, त्याच्याकडनं ऐकण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आमेन, हालेलुया. वी हॅव रेड. आजच्या वचनाला आपण सुरू करणार आहोत आणि आजच्या मरणासाठी जो शास्त्र भाग आपण घेतलेला आहे, मार्क शुभवर्तमान याचं 9 अध्याय 17 ते 27 वचन आपण वाचले आहेत. आमेन. आणि आजचा आपला विषय आहे आणि येणारे काही आठवडे आपण या गोष्टीवरती मनन करणार आहेत. आय थॉट की मी एक रविवार याच्यावरती प्रीच करून स्टॉप करेल, पण किती गोष्टी याच्यामध्ये मी जस्ट वाचत आहे, बघत आहे, तर कितीतरी गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि जस्ट म्हणून प्रभू जसं सांगत आहे याच्यावरती थोडा काळ आपण मनन करणार आहोत. सो द टॉपिक, आजचा जो विषय आपल्या रविवारच्या मननासाठी जो प्रभूने आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे आहे अविश्वास केवळ विश्वासाने घालवता येईल. Amen. Only faith can drive out unbelief. Amen. मार्क शुभवर्तमान याचा 9 अध्याय 22, 23, 24 हे वचन वाचूया आणि मग आजच्या संदेशासाठी प्रारंभ करूया. याचा नाश करावा म्हणून 22, 23, 24. ओके. याचा नाश करावा म्हणून त्याने त्याला पुष्कळ जाव भिस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लागला मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझ्या अविश्वासाला घालवून टाका. Amen. Hallelujah. देवाच्या लेकरांनो, बिफोर वी स्टार्ट द मेसेज मला एक बॅकग्राऊंड देऊन द्या की हा इथे जे कार्यक्रम होत आहे, जे काही ते गर्दी होत आहे, जे काही ते हिलिंग मीटिंग होत आहे, त्याच्या आधी काय झालं होतं. या बिफोर द सीन कम्स इन टू प्ले, येशू ख्रिस्त, पेत्र आणि याकोब आणि योहान त्या पर्वतावरती आहे, द माउंट ऑफ ट्रान्सफिग्युरेशन, जिथे पेत्राला, याकोबाला, योहानाला काय झालेलं आहे, दर्शन झालेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला कोण भेटायला आलेला आहे, मोशे आणि कोण, एलिया भेटायला आलेला आहे. ठीक आहे, रीड त्या टॉपिकच्या अगोदर. आणि मग तिथे प्रार्थना करून ते खाली आल्यानंतर त्यांना मोठी गर्दी दिसते आणि मग त्या ठिकाणी असं झालेलं आहे की मोठा समुदाय त्या ठिकाणी बसलेला, त्यांचे वादविवाद होत असताना येशू म्हणतो की कसल्या प्रकारचा वादविवाद होत आहे तुमचा. आणि मग त्या ठिकाणी हा बाप धावत पळत येशूकडे येत आहे आणि तो म्हणतो की माझ्या मुलाला भयंकर रीतीने त्रास आहे, त्याला दुष्ट आत्मेने पिडलेला आहे. आणि मग तो म्हणतो की मी तुमच्या शिष्यांकडे याला घेऊन गेलो, पण तुमच्या शिष्यांना याला बरं करता आलेलं नाही आहे. आमेन. आणि मग त्या ठिकाणी येशू ख्रिस्त चिडत आहे आणि त्या लोकांना सांगत आहे की अरे अविश्वासीन पिढी, अरे विश्वासीन पिढी म्हणजे ती पिढी ज्याच्यामध्ये परमेश्वरासाठी आज विश्वास नाही. जर त्या काळी तशी परिस्थिती होती तर आजची परिस्थिती किती विचित्र झाली असेल. त्या काळामध्ये जर अशा गोष्टी असतील तर आजच्या पिढीमध्ये, आजच्या टाइम मध्ये ती गोष्ट किती वाईट आणि विपरीत झाली असेल. आमेन. बघा, दूध जे आज आपण पितो त्याचा अक्षरशः भेसळ आहे, पण आपल्या आजोबांच्या काळामध्ये जर पाहिलं तर दूध कसं येत होतं, प्युअर येत होतं. पण आज दूध काय राहिलंय, दूध में पाणी क्या पाणी में दूध समजता नाहीये, हे का नाही. भेसळ जी आहे, ही भेसळपणा जो आहे हा वाढत चाललेला आहे. दिवस आणि दिवस, महिन्यानुमहिने, वर्षानुवर्ष, पिढ्यानुपिढ्या भेसळपणा काय होत राहिलेला, वाढत राहिलेला आहे. आणि म्हणून जर विश्वासामध्ये जर भेसळपणा त्या वेळेमध्ये असेल तर आजच्या काळामध्ये तो भेसळपणा किती वाढला असेल. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज या गोष्टीवरती आपण मनन करत आहोत की अविश्वास हा भयानक रीतीने वाढत चाललेला आहे. अविश्वास हा भयानक रीतीने काय होत राहिलेला आहे, वाढत राहिलेला आहे. आणि म्हणून
या अविश्वासाला आपल्या जीवनामधून कशा रीतीने आपण काढू शकतो त्याच्यावरती आज आपण पाहत आहोत. एक टाइम होता, एक काळ होता, एक वेळ होता, ज्या वेळेस आपण एखाद्याला शब्द दिला तर त्या शब्दाला काय असायची? एक किंमत असायची, एक व्हॅल्यू असायची. आमेन. जर एखादा शब्द दिला होता आपण म्हणायचो, काय म्हणायचो? त्या काळची लोक काय म्हणायचे? प्राण जाय पर, प्राण जाय पर. म्हणजे त्या शब्दाला एवढी किंमत आहे की तो शब्द दिला तर माझा जीव गेला तरी पण मी माझ्या शब्दाला मुकरणार नाही. आज कसे लोक आणि आज कसे लोक जर तुम्हाला भेटले तर काय होईल बरं? आज कसे लोक जर तुम्हाला भेटले तर काय होईल? भाई सिर्फ 50,000 रुपए देतो, 1 महीने के बाद देता हूं. 50,000 की बहुत जरूरत है, 50,000 पाहिजे, पुढच्या महिन्यात देतो. शब्द देतो मी तुला. काय देतो? शब्द देतो. तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात आजच्या दिवसामध्ये, आजची परिस्थिती आहे, तर काय भेटेल तुम्हाला? काय भेटेल? तुम्ही त्यांना पैसे देऊ शकता का? आज लोक काय म्हणतात, भाई पैसा ले ले, गिरवी क्या रख सकता है? हाँ? गिरवी क्या रख सकता है? अरे मैं मेरी जुबान गिरवी रख रहा हूं. भाई तेरी जुबान तेरे पास ही रख, गिरवी क्या रख सकता है वो बोल. हे की नाही? आज तुम्ही लोकांकडे जा, त्यांना सांगा मी शब्द देतोय भाऊ तुला, माझा शब्द खाली पडू देणार नाही. मी म्हणतो बाबा शब्द नको, वस्तू काय देऊ शकतो ती बघ. आहे की नाही जगात ही परिस्थिती आज? हे एक सत्य, वाईट सत्य, कटू सत्य आज या जगामध्ये आहे. आणि जर असे काही लोक तुम्हाला भेटतील जे तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला देत आहे, सांभाळत आहे, तर त्या लोकांना मरेपर्यंत सोडू नका. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, वर्षानुवर्ष, दिवसानुदिवस मनुष्याची शब्दाची किंमत कमी झालेली आहे, कारण की मनुष्याला वस्तूंची किंमत जास्त झालेली आहे. मनुष्यांसाठी माणसापेक्षा वस्तू महत्वाच्या आहेत. मनुष्यासाठी माणसापेक्षा काय झालेलं आहे? वस्तू महत्वाच्या आहेत. अशा परिस्थितीमुळे मनुष्य आज एकमेकांवरती विश्वास नाही ठेवू शकत आहे. कोरोनाने दाखवून दिलं वस्तू कामाला येणार नाही. माणसं माणसाला जपा, माणुसकीला काय करा? जपा. निसर्गाने, परमेश्वराने दाखवून दिलेला आहे, अरे वस्तू जी आहे कशा टाइम येईल, वस्तू तुला कामाला येणार नाही. लोक म्हणत होते भाई 1 लाख रुपये लिहिलो. ते इंजेक्शनचं नाव मी विसरलो आता. काय होतं ते इंजेक्शन? हा, काय नाव होतं ते? रेमडेसिवीर दे दो भाई, रेमडेसिवीर दे दो. 1 लाख रुपये देतो. पण 1 लाख रुपये देऊन पण इंजेक्शन भेटत नव्हतं. लोकांनी जमापुंजी लावून टाकली, पण एक बेड भेटत नव्हता. बँक मध्ये करोडो आहेत, पण एक बेड साठी तरसले हॉस्पिटलमध्ये. हालेलुया. परिस्थिती परमेश्वराने दाखवून दिली, बाबा शेवटच्या काळामध्ये मनुष्याला, माणुसकीला जपा. तुम्हाला जर असे माणसं भेटले जे तुमच्यावरती विश्वास टाकू शकतील, त्यांना मरेपर्यंत सोडू नका. हालेलुया. पण मनुष्य आज वस्तूंच्या मागे पळत राहिलेला आहे. मला काय भेटेल, मुझे क्या मिलेगा, याच्या मागे तो पळत राहिलेला आहे. म्हणून मनुष्य मनुष्यावरती विश्वास ठेवत नाही. आणि जर एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याकडे चांगल्या भावनेने गेला, भाई कैसा है आज, तुझी तब्येत कशी आहे, हालचाल कैसा चल रहा है, घरी सगळं ठीक आहे का? मनुष्य प्रश्नात पडतो, हा का माझ्याशी चांगलं बोलतोय, इसको मेरे से क्या चाहिए, याला माझ्याकडून काय पाहिजे की हा माझ्याशी एवढा गोड बोलतोय, एवढी गोड बोलते. एवढी तर चहाला पण विचारत नाही, आज चहा सोबत बिस्किटाला बोलवलं. क्या बात है, कुछ तो दाल में खाला लग रहा है. ही मनुष्याची परिस्थिती आहे. मनुष्याच्या मनामध्ये एवढा शक, एवढा डाऊट, आज एवढा अविश्वास भरलेला आहे. ही गोष्ट समजून घ्या देवाच्या लेकरांनो. मी तुम्हाला वेगळं काही बायबल मधून सांगत नाही, मी तुम्हाला नैसर्गिक गोष्ट सांगतोय फक्त. बायबल मध्ये तर मी अजून गेलो पण नाही. हालेलुया. किती लोक माझ्यासोबत आहे, किती लोक माझ्याशी सहमत आहे. हे प्रकारचं जीवन आज जगामध्ये चालू आहे की नाही? Can I hear the amen?
त्याला येणार नाही. मला आवडतं ज्यावेळेस तुम्ही आमेन म्हणता, मला आवडतं ज्यावेळेस तुम्ही हालेलुया म्हणतात. मला समजतं की तुम्ही माझ्या संगती जोडलेले आहोत, आपण एका संगती आहोत. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे की अविश्वास जो आहे मनुष्यामध्ये शक्तीच्या रूपाने, कशाच्या रूपाने भरून भरून बसलेला आहे. कारण की आपल्या जीवनातही अनेक असे एक्सपिरियन्स आपल्याला आलेले असतील. आम्ही लहान होतो, आम्ही लहान असताना आमच्या कॉलनीमध्ये एक फायनान्स दुकान ओपन झालं होतं, कुबेर फायनान्स. आणि त्याच्यामध्ये छान अशी स्कीम आली होती, पैसा डालो डबल हो जाएगा, पैसा डालो डबल हो जाएगा. आणि त्यावेळेस अक्षरशः मला तर नवीनच होती. सगळे कॉलनीचे लोक लाईन लावून त्या दुकानाच्या बाहेर, कोणी 1000, कोणी 2000, कोणी 5000 पैसे टाकतंय. आणि जशी एक मोठी रक्कम झाली, दुकान पण गायब आणि माणूस पण गायब. ही परिस्थिती, ही परिस्थिती आहे देवाच्या लेकरांनो. नगरचं जाऊ दे, देवाच्या लेकरांनो मला सांगू दे, आपल्या कल्याणमधली गोष्ट आहे जी मागच्या महिन्यामध्ये झालेली आहे. मागच्या 1-2 महिन्यामध्ये कल्याणमध्ये खडकपाडा या ठिकाणी एक शॉप ओपन झालेलं, जिथे स्कीम चालू होती की सोना ले लो आणि डिपॉझिट करो पैसा, आणि त्याचे तुम्हाला, त्या सोन्याचे तुम्हाला डबलने पैसे भेटेल. मेन ब्रांच ठाणा, 3, 4, 5 ब्रांचेस पूर्ण या मुंबईमध्ये फिरत होते. कल्याणमध्ये खडकपाड्याला कितीतरी लोकांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली. रॉक बिल्डिंग आहे ना, रॉक माउंट बिल्डिंग मोठी जी टॉवर झालेली, त्याच्यामध्ये शॉप होतं. आणि 4 ते 5 लोक एकत्र येऊन बिझनेस चालवत होते. आणि जसे सुरुवातीला त्यांना चांगल्या रीतीने पैसे आले, पण जशी एक मोठी रक्कम जमा झाली, दुकान पण शटर बंद झालं, माणूस पण गायब झाला. हालेलुया. माणूस पण गायब झाला. लोकांकडे जे सोनं आहे ते जर आता ते सोनाराकडे घेऊन जात आहे, तर सोनार त्यांना लाखोचं सोनाचे त्यांना हजारो पण देत नाहीये. अशी परिस्थिती आज लोकांची. आणि म्हणून लोकांना पण अशा रीतीने अविश्वासाचा धोका भेटत राहिलेला आहे. आणि म्हणून लोकांची जी वृत्ती आहे विश्वास ठेवण्याची, ती कमी होत राहिलेली आहे. पण पडदे के पीछे का सीन अभी देखते, पडद्याच्या मागचा सीन आपण बघूया. या सर्व गोष्टी असं का होत राहिलेल्या आहेत, अशा का या गोष्टी होत राहिलेल्या आहेत. या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर आपल्याला याचा सुगावा लागेल देवाच्या लेकरांनो. कारण की आज तुम्ही कुठेही जा जगामध्ये, तुम्हाला सर्व भेटेल, काय भेटणार नाही तर ती गॅरंटी. सर्व भेटेल, काय भेटणार नाही तर गॅरंटी. काही वस्तू तुम्ही आणता 10,000 घेऊन, 25,000 घेऊन, 50,000 घेऊन, लाख रुपये देऊन, गॅरंटी भेटते? गॅरंटी हा शब्द राहिलेला नाहीये आज. आमेन. वॉरंटी भेटेल. वॉरंटी म्हणजे काय? तुम्ही ते सर्व्हिस सेंटर गोंधळ घाला, तिकडे आमच्याकडे येऊ नका. तुम्ही सर्व्हिस सेंटर गोंधळ घाला, आमच्याकडे येऊ नका. पैसा दो, माल लो, वापस मत आओ. एक बार माल गया, पैसा आया, नो रिटर्न. आमेन. अशी परिस्थिती या जगामध्ये आहे देवाच्या लेकरांनो. आणि म्हणून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आज या जगामध्ये असं का होत राहिलेलं आहे, का लोक एकमेकांवरती विश्वास ठेवत नाही, का हे अविश्वासाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, हे समजणं खूप गरजेचं आहे आज. कारण की मनुष्यामध्ये हा एक स्वभाव बनत चाललेला आहे, मनुष्याची ही वृत्ती बनत चाललेली आहे, मनुष्याची ही विचारसरणी बनत चाललेली आहे. तो सहज कोणावरती विश्वास ठेवू शकत नाही, तो सहज कोणावरती भाव टाकू शकत नाही, तो सहज कोणाला आपलं मन देऊ शकत नाही. हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांना या सगळ्यांच्या मागे एक कारण आहे. ते कारण समजून घेणं गरजेचं आहे की संपूर्ण जग असं का बनत चाललंय की सगळीकडेच अविश्वासाचं वातावरण पसरलेलं आहे.
सगळीकडे अविश्वासाची हवा पसरलेली आहे. का? कारण की देवाच्या लेकरांनो, जर मला दिसणारा जो व्यक्ती आहे, जर मी त्याच्यावरती जर विश्वास नाही ठेवू शकत, तर न दिसणाऱ्या परमेश्वरावरती मी कसा विश्वास ठेवणार आहे? आमेन. हे सगळं एक कारस्थान आहे. दिस इज द बिग प्लॅनिंग. हे एक मोठं प्लॅनिंग, एक षडयंत्र आहे शैतानाचं, की लोकांमध्ये हा स्वभाव टाकायचा विश्वासाचा, की मनुष्य समोर आहे पण मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, तर न दिसणाऱ्या परमेश्वरावरती मी कसा विश्वास ठेवणार? हालेलुया. तुमच्यामध्ये तो स्वभाव एकदा डेव्हलप झाला, तुमच्यामध्ये ती वृत्ती डेव्हलप झाली, तुम्ही परमेश्वराकडे कधी जाऊ शकत नाही. कारण की परमेश्वराकडे जाण्याचा एकच रस्ता आहे, तो म्हणजे इब्री 11:1. हालेलुया. इब्री लोकांपत्र 11 अध्याय 1 वचन वाचा लवकर. बायबल काय सांगता ऐका. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. बरोबर सिस्टर, शेवटचा भाग. विश्वास न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. आमेन. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री म्हणजे काय? खात्री म्हणजे काय? मोठं नाही. खात्री म्हणजे काय? या जगामध्ये गॅरंटी नाहीये. हालेलुया. गॅरंटी हा स्वभाव आपल्यामध्ये राहिलेला नाहीये. गॅरंटी हे शब्द आपण उच्चारू शकत नाही आज. पण प्रभूकडे जाण्यासाठी आपल्याला काय गोष्टीची गरज आहे आज? की मला गॅरंटी आहे. मला गॅरंटी आहे. मला जगाकडनं गॅरंटी नाही भेटू शकत, पण मला गॅरंटी आहे कशाच्या तरी गोष्टीवरती. मला गॅरंटी आहे, मला भरोसा आहे. काय? परमेश्वराकडे जायचं असेल तर मला माहिती आहे न दिसणाऱ्या गोष्टीविषयी काय भरोसा. त्याच्याशिवाय तुम्ही परमेश्वराकडे जाऊ शकत नाही. आणि शैतानाला माहिती आहे, जर मी यांच्यामध्ये हा स्वभाव टाकला तर ते परमेश्वराकडे जाणारच नाही. आणि परमेश्वराकडे गेले तरी परमेश्वर यांना स्वीकारणार नाही. हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांनो, तुमच्यामध्ये तो विश्वासाचा आत्मा, ती खात्री नसेल तर तुम्ही कशाला परमेश्वराकडे जाताल? हालेलुया. कितीतरी वेळ हा बोलतोय, चल ना चर्चला, चल चर्चला, चल प्रार्थनेला. का लोकांना येऊशी नाही वाटत? का लोकांना प्रार्थना करूशी नाही वाटत? का लोकांना बायबल वाचूशी नाही वाटत? वाय? कारण की त्यांच्यामध्ये ती सवय डेव्हलप होत राहिलेली आहे. त्यांच्यामध्ये तो स्वभाव डेव्हलप होत राहिलेला आहे. आमेन. तो स्वभाव डेव्हलप होत राहिलेला आहे, म्हणून त्यांना परमेश्वराकडे जाऊशी वाटत नाही. कारण परमेश्वर दिसत नाही. हालेलुया. ओ माय, किती लोकांना समजतं मी काय बोलतोय? हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांना एक गोष्ट समजून घ्या, प्रभू तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये मदत करेल, पण प्रभू तुम्हाला अविश्वासामध्ये मदत करू शकत नाही. प्रभू तुम्हाला अविश्वासामध्ये काहीही मदत करू शकत नाही. प्रभू तुम्हाला सगळी मदत करायला तयार आहे. ओनली वन थिंग ही कॅनॉट हेल्प यू, दॅट इज अनबिलीफ. आमेन. एकदा देवाचे सेवक प्रचार करत होते. इंटरेस्टिंग, खूप छान उदाहरण आहे इथे सांगण्यासारखं. देवाचे सेवक ब्रदर ब्राउन या ठिकाणी एकदा प्रचार करत होते. ओ देवाच्या लेकरांनो, सिगरेट पिणं पाप नाहीये, चोरी करणं पाप नाहीये, ओ लोभ धरणं पाप नाहीये. हालेलुया. देवाचे सेवक अशा रीतीने प्रचार करत होते. आणि मग जसे ते प्रचार करत होते, त्या बाई त्या ठिकाणी एक सिस्टर त्या कॉंग्रिगेशन मध्ये बसली होती आणि ते म्हटले, ब्रदर ब्राउन, हाऊ कॅन यू से दॅट? तुम्ही अशा रीतीने कसं म्हणू शकता? अरे चोरी करणं तर पाप आहे, बायबल मध्ये दिलेलं आहे 10 आज्ञामध्ये. चोरी करू नको, खोटं बोलू नको, आपल्या शेजाऱ्याच्या गोष्टीचा लोभ धरू नको, असं कसं म्हणता मग तुम्ही? हालेलुया. आमेन. ब्रदर ब्राउन काय म्हटलं ऐका. ब्रदर ब्राउन त्या बाईला म्हटले, त्या बहिणीला म्हटले की हे ज्या गोष्टी आहेत, चोरी करू नको, घात करू नको, लबाडी करू नको, लोभ धरू नको, हे काय आहे? हे गुणधर्म आहे. हे काय आहे? गुणधर्म आहे.
आमेन. बघा मी तुम्हाला ही गोष्ट समजवण्यासाठी एक उदाहरण सांगतो. एक व्यक्ती का होता, एका व्यक्तीच्या पायाला झाली जखम आणि ती जखम काही भरेना. जखमाचं रूपांतर झालं गँग्रीन मध्ये. गँग्रीनचं रूपांतर झालं. डॉक्टर म्हटलं ऑपरेशन करना पडेगा, पैर काटना पडेगा. आता पाय का कापायला लागला? बोला पाय का कापायला लागला? हा, गँग्रीन झाल्यामुळे, जखमेमुळे. गँग्रीन का झालं? जखम का झाली? जखम भरत नव्हती. जखम लागली ठीक आहे, पण जखम भरत नव्हती. जखम का लागली? काय कारण असं लागले असेल, पण जखम भरेना. जखम का भरेना? कारण की शरीरामध्ये काहीतरी आहे जे त्या जखमेला भरू देत नाही. शुगर लेवल एवढी जास्त आहे की ती शुगर लेवल जखमेला भरू देत नाही. हालेलुया. प्रॉब्लेम कुठे आहे मेन? शुगर कंट्रोल नाहीये. पाय कट झाला तर काय त्याचं रूप आहे, काय एक स्वरूप आहे, फ्रूट आहे त्याचा काय फळ आहे. तशा फिरतीने चोरी करणं, घात करणं, लबाडी करणं हे त्याचं रूप आहे. मूळ काय आहे? मी त्या गोष्टीवरती विश्वास नाही धरला, मी त्या गोष्टीविषयी अविश्वास दाखवला, म्हणून मी ती गोष्टी केल्या. या जगामध्ये एकच पाप आहे. चोरी करणं पाप नाहीये, ते एक फळ आहे. लबाडी करणं पाप नाही, ते एक फळ आहे. फळ कशाचं आहे? पाप एकच आहे या जगामध्ये, अँड दॅट इज अनबिलीफ. अविश्वास हे एकच पाप आहे या जगामध्ये. दोघांना सांगितलं, आदामाला सांगितलं बाबा फळ खाऊ नको. त्यांनी विश्वास दाखवला नाही परमेश्वराच्या वचनावरती, म्हणून त्यांनी खाल्लं. There is only one sin in the world. एकच पाप आहे या जगामध्ये, ते म्हणजे अविश्वास. प्रभू मला चोरी करू नको, प्रभूच्या वचनावर विश्वास ठेव, आयुष्यात कधी तुम्ही चोरी करणारच नाही. प्रभू मला व्यभिचार करू नको, तुम्ही विश्वास ठेवा, तुमची नजर दुसरीकडे जाणारच नाही कधी. प्रभू म्हटला तुझ्या शेजाराच्या गोष्टीचा लोभ करू नको, विश्वास ठेवा, तुमच्या शेजाराची तुम्ही वाईट गोष्टीबद्दल विचारच करणार नाही कधी. तुम्ही अविश्वास दाखवला म्हणून तुमचं धाडस झालं ते गोष्ट करण्यासाठी. आमेन. हो, म्हणून देवाच्या लेकरांनो, फक्त एकच गोष्ट आहे जी परमेश्वरापासून तुम्हाला वेगळं करते, ते म्हणजे अविश्वास. अविश्वासाची एक भिंत आपल्यामध्ये परमेश्वरामध्ये तयार होते. आमेन. आणि म्हणून प्रभूला किती तुम्हाला मदत करायची असेल, पण जर तुमच्यामध्ये त्याच्या विषयी जर विश्वास नसेल, प्रभू काहीही करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः पृथ्वीवरती असताना त्याच्या लोकांसाठी त्याचा जीव तटत होता. अरे माझं घर आहे, अरे मी इथं जन्मलोय, हे का नाही. आपल्या घराविषयी आपल्याला हे का नाही, एक का असतं लगाव असतो, हे माझं गाव आहे, माझ्या गावासाठी, माझ्या घरच्यांसाठी मला काहीतरी करायचं. येशू ख्रिस्ताला पण जिकडे तो राहिला, जिकडे तो लहानाचा मोठा झाला, त्याला लगाव होता, त्याला त्याच्या लोकांसाठी काहीतरी करायचं होतं. बघा मत्ती कृषी वर्तमान याचं 13वा अध्याय 53 ते 58 वचन वाचूयात. मत्ती कृषी वर्तमान याचं 13वा अध्याय 53 ते 58. नंतर असे झाले की हे दाखले सांगण्यात ते समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण. बघा कुठे आला तो? स्वतःच्या गावात. कुठे आला? स्वतःच्या गावात. आणि स्वतःच्या गावात आल्यानंतर तो त्यांना सुपर नॅचरल गोष्टी सांगू लागल्या. माझ्या लोकांना स्पिरिच्युअल फूड भेटलं पाहिजे, माझे लोक आध्यात्मिक उन्नतीमध्ये वाढले पाहिजे, ही त्याची इच्छा. आणि म्हणून स्पिरिच्युअल गोष्टी तो शिकवण देऊ लागला. अशी शिकवण देऊ लागला की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भुत कृत्य करण्याचे सामर्थ्य याला कोठून? हा सुताराचा पुत्र ना, याच्या आईला मरिया म्हणतात ना, याकोब, योसे, शिमोन व यहुदा हे याचे भाऊ ना, याच्या बहिणी त्या सर्व आपणा बरोबर नाहीत काय? मग हे सर्व याला कोठून? असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांस म्हटले, संदेश त्याला आपला देश व आपले घर यात मात्र
सन्मान मिळत. बघा ऐका देवाच्या लेकरं, काय झालं की येशू त्यांना सुपर नॅचरल गोष्टी सांगतोय, अद्भुत गोष्टी सांगतोय. म्हणता अरे ये तो अपने सामने बच्चे का बडा हुआ है, आपल्या समोर लहानाचा मोठा झालाय. अरे याची आई आहे, याचा बाप आहे, याचा भाऊ आहे. याला एवढं सुपर नॅचरल गोष्टी कुणी शिकवल्या? मसीहाच्या गोष्टी त्यांना दिसेनाशा झाल्या. हालेलुया. त्यांनी त्याला शारीरिक रूपामध्ये तुलना केल्यामुळे तो मसीहाच्या गोष्टी त्यांना दिसेनाशा झाला. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालं? अविश्वास आला. तो आपल्या सामने बच्चा होय, आपल्या समोर लहानाचा मोठा झालेला आहे. ते त्याला ओळखू शकले नाही, त्याला ग्रहण करू शकले नाही. का? कारण की अविश्वासाने जागा घेतली. हालेलुया. आणि म्हणून बघा येशू ख्रिस्त काय म्हटला की संदेश त्याला आपल्या गावामध्ये मान सन्मान नाही. संदेश त्याला आपला देश व आपले घर यात सन्मान मिळत नाही. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्य केली नाही. बघा देवाच्या लेकरांनो, येशू ख्रिस्ताला अनेक कृत्य करायचं होतं. इथे काय म्हणतात? येशू ख्रिस्त करू काय म्हणतात शेवटचं वचन? तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्य केली नाही. त्यांच्या अविश्वासामुळे फारशी अद्भुत कृत्य म्हणजे त्याला करायची होती. अद्भुत कृत्य करायची होती त्याला, पण काहीतरी रोखत होतं. त्याने सुरुवात केली होती आणि अद्भुत कार्य त्याला त्या ठिकाणी करायचं होतं, पण काहीतरी गोष्ट त्याला रोखत होती. आणि काय होतं ते? त्यांच्यामधला अविश्वास, त्या लोकांमधला अविश्वास. देवाच्या लेकरांनो, अविश्वास ही तुमच्यामध्ये परमेश्वरामध्ये भिंत आहे. अविश्वास ही ती गोष्ट आहे जी शैतान तुम्हाला देऊ इच्छितो. अविश्वास तुमच्यामध्ये शैतान अजून कुठून 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 भरू इच्छितो. हा अविश्वास तुम्हाला कसंही करून काढायचा आहे, तुमच्या हृदयातून काढायचं आहे. काय करायचं ते तुम्हाला विचार करायचा आहे, पण तुमच्या हृदयातून ते काढून टाकायचं आहे. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, सिंपल साधी गोष्ट सांगतो. आपल्या घरामध्ये किती वेळेस झाडू मारतो आपण? किती वेळेस? 2-3दा. कशाला मारायची गरज आहे? महिन्यातून 2-3दा मारूया ना फक्त. महिन्यातून 2-3दा झाडू मारला तर काय होईल? काय प्रॉब्लेम आहे मग? काय प्रॉब्लेम आहे मग? बोला लवकर. काय प्रॉब्लेम? काय 2-3 वेळेस झाडू मारूया फक्त. घर अस्वच्छ राहील. जर आपण घर अस्वच्छ बघू शकत नाही तर आपल्या हृदयामध्ये अस्वच्छता कशी ठेवू शकतो? मग परमेश्वराला अविश्वास ठेवणं म्हणजे अस्वच्छता आहे. काहीही करून आपल्याला तो झाडू घेऊन काय करायचंय? आपल्या हृदयाला झाडून काढायचं आहे. लेट मी टेल यू गोष्ट साधी सोपी गोष्ट आहे की आपल्या आई वडिलांना, आपले आई वडील हे आपल्याला सांगायची गरज आहे का? वो तेरे पप्पा आहे, मम्मी भी बैठी है, हे सांगायची गरज पडते का? हे माझे पप्पा आहे, माझी मम्मी, आपल्याला कोणी सांगायची गरज आहे का? डू वी नीड एनी सर्टिफिकेट? गव्हर्नमेंटला देण्यासाठी तो भाग वेगळा आहे. आपल्याला गरज आहे का की पटवून देण्यासाठी, बाबा हीच तुझी मम्मी आहे बर का, हे तुझे पप्पा आहे बर का? ते लेकरू लागणार आहे, पण जसं जसं लेकरू मोठं होतं, कल मैं प्रचार करने वाला इसके ऊपर, जसं लेकरू मोठं होतं, पप्पा की तरह चल रहा है, अरे मम्मी सारखी दिसते, अरे पप्पा सारखाच हँडसम दिसतो, अरे पप्पा सारखाच गाडी चालवतो. वाय? काय या गोष्टी का? दुसरे जाऊन अरे पप्पा की तरह दिख रहा है का? कारण की त्याच्या गोष्टी त्याच्या वडिलांसोबत मॅच करत. कुणी आपल्याला सांगायची गरज नाहीये, मला सर्टिफिकेट द्यायची गरज नाहीये की मी अरुण मस्केचा मुलगा आहे.
अरुण मस्के अग्नेश मस्केचा मुलगा आहे. आय डोंट नीड एनी सर्टिफिकेट. बरोबर की नाही? हालेलुया. आपल्याला कोणीही सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. किंबहुना लोक आपल्याला सर्टिफिकेट देतात की अरे आता पप्पा सारखा आहे, आता मम्मी सारखा आहे. हालेलुया. कल प्रचार करेंगे. आमेन. देवाच्या लेकरांनो, जर आपल्याला या जगामध्ये राहून आपल्याला आपल्या आई वडील कोण आहे त्याच्याबद्दल सर्टिफिकेट देण्याची किंवा घेण्याची गरज पडत नाही स्वतःला पटवण्यासाठी, तर मग या जागेमध्ये संडे बाय संडे मी फक्त या ठिकाणी याच्यासाठी उभा राहतो, किंबहुना प्रभू फक्त याच्यासाठी मला उभं करतो की मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तुम्ही तुमच्या आईच्या गर्भामध्ये असण्याच्या अगोदर प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे. परमेश्वराने तुमची ओळख तिथे दिलेली आहे. मी डोंट नीड एनी सर्टिफिकेट. आपल्याला या जगापासून कोणत्याही गोष्टीची सर्टिफिकेटची गरज नाही. आय बिलॉंग टू माय जीसस. मी त्या परमेश्वराचा आहे. निर्मयाच्या पुस्तकामध्ये पहिला ते 5 वर्ष निर्मला प्रभू काय म्हटलं? तुझ्या आईच्या गर्भामध्ये असताना अगोदर मी तुला काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. ओ माय. देवाच्या लेकरांनो, कोणता विश्वास तुम्हाला मागे ठेवता कामा नये. कोणता विश्वास तुम्हाला प्रभूपासून दूर करता कामा नये. यू डोंट नीड एनी सर्टिफिकेट. The biggest certificate that we have is this word of God. जे प्रभूने स्वतःच्या रक्ताने दिलेलं आहे. त्या क्रॉस वरती आपलं नाव दिलेलं आहे की माझ्या रक्ताने मी तुला विकत घेतलेलं आहे. No devil can purchase you from me. कोणतं शैतान तुला माझ्यापासून विकत घेऊ शकत नाही, कारण की मी तुला माझ्या रक्ताने त्याच्यापासून विकत घेतलेला आहे. कोणता विश्वास तुम्हाला दूर ठेवता कामा नये प्रभूपासून. Amen. Hallelujah. आणि म्हणून देवाच्या लेकरांना आज एक खूप गरजेची आहे गोष्ट की मी माझ्या प्रभूचा आहे आणि प्रभूचे सर्व गुणधर्म माझ्यामध्ये आहेत. Amen. जसे आपल्या शारीरिक आई वडिलांचे गुणधर्म आपल्यामध्ये आहेत. लोक बोलतात ना, मम्मी सारखा दिसतो, पप्पा सारखा दिसतो, असं करतो. तशाच रीतीने प्रभूचे गुणधर्म तुमच्यात आहे. ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. ते तुमच्यामध्ये आहे. पण ते कधी बाहेर येणार? मग ते कधी बाहेर येणार? आणि खाली तो जास्त तुम्ही त्या संगतीमध्ये येणार. हालेलुया. जास्त लेकरू त्या संगतीमध्ये असतं, आई वडिलांच्या त्या संगतीमध्ये. सगळं आजच प्रचार केलं तर उद्या काय प्रचार करून त्या संगतीमध्ये जे असते लेकरू राहतं, त्या संगोपनामध्ये ते वाढतं. तशाच रीतीने म्हणून बिलीव्हरला फेलोशिपची गरज आहे. जिथे त्याची ओळख त्याच्या परमेश्वर असून ती होईल. आमेन. आणि म्हणून शैतान काय करतो? लोकांना फेलोशिप पासून लांब ठेवतो, दूर ठेवतो. कारण की तिथून तो दूर झाला, कारण इथे काय भेटणार लोकांना? इथे अविश्वास काढला जाईल, विश्वास भरला जाईल. ज्यास लोक बाहेर जातील काय होईल? विश्वास आहे तो काढला जाईल. लोक त्यांच्या गोष्टी त्यांच्यात भरतील. असं असतं काय? जे दिसत नाही त्याच्यावर कसा विश्वास ठेवू? जो दिसता नाही वो, ही लोकांची भाषा, तीच आपली भाषा. जी लोकांची स्टाईल, हीच आपली स्टाईल. हालेलुया. म्हणून आपल्याला फेलोशिप पाहिजे. दॅट इज द रिझन वी नीड फेलोशिप. कारण की त्या फेलोशिप मध्ये देवाच्या लेकरांनो तुम्हाला कळेल की तुम्ही प्रभूसाठी कोण आहात आणि किती महत्वाचे आहात. हालेलुया. हो माय. इफ वी डोंट फिनिश विल कंटिन्यू नेक्स्ट संडे. पण देवाच्या लेकरांनो काही गोष्टी आपण पाहूया. फक्त अविश्वासच कशाद्वारे निघू शकतो? विश्वासाच्या द्वारे. फक्त विश्वासच अविश्वासाला धक्के मारून बाहेर काढू शकतो. अविश्वासाला
तुम्हाला लाडी गोडीने बाहेर नाही काढायचं, धक्के मारून त्याला बाहेर काढायचं. धक्के मारून त्याला बाहेर काढायचं. वाय? बिकॉज इट इज अ पॉइझन टू यू. इट इज अ पॉइझन टू युअर सोल. अविश्वास तुमच्या जीवासाठी, तुमच्या हृदयासाठी काय पॉइझन आहे, स्लो पॉइझन. आमेन. आणि म्हणून तुम्हाला त्याला धक्के मारून बाहेर काढायचं आहे. कसं करायचंय, काय करायचं आहे ते फक्त आणि फक्त फेलोशिपच्या द्वारे आपल्याला येईल. अविश्वासाला बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे की तुम्ही विश्वासामध्ये या. विश्वासामध्ये कसं येणार? यात आपण बायबल वाचणार, गुडघ्यावरती येणार, प्रभूसाठी वेळ घालवणार, संगतीमध्ये येणार. we spend about 3 hours in the church. 6 पासून ते 8:30 9 वाजता 2.5-3 तास. पण एकटा 2.5-3 तास प्रार्थना करू शकतो का घरी? नो, वी कॅनॉट. कोण करू शकतो मला सांगा? मुश्किलने 15 मिनिटाचा मेसेज येतो मला ग्रुपवरती, माझी 15 मिनिटाची प्रार्थना झाली. 15 मिनिटं 30 मिनिटं कधी होती? 30 मिनिटाचे 60 मिनिटं कधी होते? काय लोकांची तर गिअर मध्ये टाकायची गरज आहे अजून, गिअर पण टाकायचा बाकी आहे अजून. ही परिस्थिती आहे आपली. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो ही गोष्टीची जाणीव असणं आपल्याला खूप गरजेची आहे आज, की मी आणि माझं जीवन कुठं चाललेलं आहे. कारण की मी आणि माझं जीवन जर मी आज तपासलं नाही, लेट मी टेल यू, आपलं जीवन थोडस नंतर सांगतो मी, या मुलाचं जीवन पाहूया. लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय. तुम्ही घरी जाऊन वाचा, वेळ कमी आहे, घरी जाऊन वाचा. मी तुम्हाला थोडक्यामध्ये याच्याबद्दल सांगतो, कारण की सांगण्यासाठी खूप आहे. हा मुलगा आहे अमीर बाप का बेटा, शहजादा, ज्याच्या बापाकडे खूप पैसे आहे. आणि म्हणून त्याला पैशाची किंमत नाहीये. त्याला पैशाची किंमत नाहीये. तो पाहिजे तसं जीवन जगत आहे. आणि त्याच्याकडे पैसे असल्यामुळे त्याला मित्रमंडळी भरपूर आहे. हे का नाही? फुकटची पार्टी सगळ्यांनाच आवडते का नाही? मुलांना विचारा कॉलेजच्या, हे नाही, आज मी पार्टी दे रहा हूं, ज्यांना ओळखत नाही ते पण आहे का माहिती करा दोस्ती. हालेलुया. या मुलाची तशीच परिस्थिती होती. पैसे खिशात भरपूर, म्हणून मित्र पण त्याला भरपूर. आणि मग एक दिवस मित्राने सांगितलं, रोज रोज क्या बाप से पैसे मांग रहा है, प्रॉपर्टी ले ले. क्या कर ले? प्रॉपर्टी ले ले. बघा तुमची संगत किती महत्वाची आहे. तुमच्या संगतीच्या द्वारे कशा रीतीने तुमचं पाऊल, कशा रीतीने तुम्ही टाकू शकता, कशा रीतीने तुमच्या जीवनाला एक वळण भेटू शकतं. रोज रोज क्या बाप से 1000 रुपये मांगताय, 2000 रुपये मांगताय, प्रॉपर्टी मांगले यार. मुलगा गेला, पप्पा मला प्रॉपर्टी पाहिजे. मला काय पाहिजे? हिस्सा पाहिजे माझा. बापान तर पहिले 2 कानाखाली लावले पाहिजे. तू घाम गाळलाय काय प्रॉपर्टी उभं करण्यासाठी? हा. पण बिचारा तो बाप सौम्य होता. तो म्हटला, घे बाळा, प्रॉपर्टीच पाहिजे ना, घे. प्रॉपर्टी घेतली आणि मुलगा निघून गेला. पैसे जोपर्यंत होते सगळे दिवस रात्र नाचत होते. जोपर्यंत पैसे नसतात सगळे लोक नाचतात. पण एक दिवस काय झालं? एक दिवस पैसे संपले. एक दिवस आपण लेट्स कम काही वचन आपण त्याच्यातून वाचूया. एक दिवस पैसे संपले आणि जसे पैसे संपले, जिगरी दोस्त पण सोडून निघून गेले. लक्षात राहू द्या माझ्या तरुण मुलांनो, मित्र तोपर्यंतच आहेत जोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या खिशामध्ये त्यांना नाश्ता खाऊ घालण्यासाठी पैसे आहे, लंच देण्यासाठी पैसे आहे, पार्टी देण्यासाठी पैसे आहे. Be very careful in choosing your friends.
आपले मित्र निवडण्यामध्ये खूप हुशार आणि खूप समजदार राहा. कारण की या मुलाचे पैसे संपले त्यावेळेस सगळे मित्र सोडून गेले आणि मग एक दिवस उपासमार, 2 दिवस उपासमार. काम करायची सवयच नाही मुलाला, बाळाला काम करायची सवयच नाही. मग काय लोक मला पापी पेट कसा वाले, आणि मग कुठेतरी कामाला लागला. उपाशी किती दिवस राहणार. आणि मग तो त्या जागेमध्ये पोहोचला. एका मालकाला त्याची दया आली आणि तो त्या जागेमध्ये पोहोचला आणि तो ते जेवण जेवू लागला जे डुकर जेवण जेवत होती. बघा, आपल्या बापाबद्दलचा अविश्वास मुलाला कुठे घेऊन जाऊ शकतो. आपल्या बापाबद्दलचा अविश्वास मुलाला कुठे घेऊन जाऊ शकतो. आपल्या त्या बापाबद्दलचा अविश्वास मुलाला कुठे घेऊन जाऊ शकतो. मग हालेलुया. किती लोक माझ्यासोबत आहे. हालेलुया. त्या बापाबद्दलचा अविश्वास जर त्याला डुकरांच्या जागेमध्ये घेऊन जात आहे तर त्या स्वर्गीय पित्याचा अविश्वास तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे याचा विचार करा. हा दाखला प्रभूने त्यांच्यासाठी असा सांगून ठेवला की तो आज आपल्या जनरेशनला, आपल्या पिढीला लागू आहे. कारण की आपली पिढी वाईट आणि बेकार मधली बेकार पिढी बनत चाललेली आहे. बघा, लेट मी टेल यू, देयर इज ऑलवेज अ गुड न्यूज विथ गॉड. हा दाखला प्रभूने आपल्यासाठी दिला. हा दाखला माझ्यासाठी दिलेला आहे. हा दाखला आपल्यासाठी दिलेला आहे. इफ यू रेकग्नाइज. कारण की आपण एकदम बंडखोर लोक आहेत. बंडखोर. मी पण वेगळा नाही, मी पण. दॅट इज अ गुड न्यूज फ्रॉम गॉड. प्रभू आपल्यासाठी एक चान्स देत आहे. प्रभू एक आपल्याला गुड न्यूज देत आहे. बघा या दाखल्याच्या द्वारे 17 वचन, ज्यावेळेस तो मुलगा त्या डुकरांमध्ये उठत बसत राहत होता, त्यांचं जेवण खात होता. वर हा पण ऐका 17 वचन. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. बघा, ज्या डुकरांचं जेवण जेवू लागला त्यावेळेस शुद्धीवरती आला. त्यावेळेस काय आला? शुद्धीवरती आला. आपल्याला शुद्धीवरती येणं खूप गरजेचं आहे. आज पौल म्हणतो आजच तारणाचा दिवस आहे. आजच. ऐका, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यां भाकरीची वेळ ते लागेल. माझ्या बापाच्या बापाच्या घरी किती मोलकर, किती नौकर चाकर आहेत. किती नौकर चाकर आहेत आणि ते देखील भाकरीचं जेवण जेवतात. नौकर आहे पण भाकर खातात. आणि मी काय खातोय? डुकराचं जेवण खातोय. पण देवाच्या लेकरांना मला तुम्हाला सांगू द्या की प्रभू आज तुम्हाला आवाज देत आहे. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज प्रभू आवाज देत आहे. प्रभू काय म्हणतो ऐका, की या वचनाच्या द्वारे, या दाखल्याच्या द्वारे हा मुलगा जो त्याच्या बापापासून लांब आहे, त्याच्या बापाविरुद्ध बंड केलेला आहे, त्याच्या बापाला त्याने फसवलेला आहे, त्याच्या बापाकडनं हिस्सा घेऊन तो निघून गेलेला आहे, तरी तो या दुःखाच्या वाईट परिस्थितीमध्ये असताना तो आठवण करत असताना शुद्धीवरती आल्यानंतर त्याच्या बापाला काय म्हणून हाक मारत आहे? काय वचन काय सांगता ऐका. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या. बघा, तो शुद्धीवरती आल्यानंतर माझ्या बापाच्या. मी किती घाणेरडा असेल, मी किती दुःखामध्ये असेल, पण तो जो व्यक्तीच्या घरामध्ये तो माझा बाप आहे. हालेलुया. तो माझा बाप आहे. देवाच्या लेकरांना मला तुम्हाला सांगू द्या, आज तुम्ही किती पापामध्ये असू द्या, किती अविश्वासामध्ये असू द्या, किती तुम्ही फसलेले असू द्या, किती ठगलेले असू द्या, किती तुम्ही वाईट गोष्टी केलेल्या असू द्या, किती शैतानाने तुमच्यामध्ये अविश्वास टाकलेला असू द्या, किती तुम्ही पापामध्ये जरी डुबलेला असलात तरी तुम्ही त्या बापाचे आहात. तुम्ही त्या परमेश्वराचे आहात. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तो मुलगा म्हटला माझा बाप. माझ्या बापाच्या घरी. हो,
God, the heaven is yours. स्वर्ग तुमचा आहे. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे विकत घेतलेले आहात. तुम्ही आता दास नाही, तुम्हाला दत्तकपणाचा आत्मा दिलेला आहे. हेच तर पॉल म्हणतो रोमकराच्या पुस्तकामध्ये, तुम्हाला दत्तकपणाचा आत्मा दिलेला आहे. आमेन. तुम्हाला आता याच्या पुढे तो दास म्हणत नाही, तर पुत्र आणि कन्या म्हणतो. आमेन. आपण काय निवड करणार आहोत? आपण त्या गोष्टीमध्ये राहणार आहोत, त्या संगतीमध्ये राहणार आहोत, का आपण त्या डुकरांच्या संगतीमध्ये राहणार आहोत? कारण की ते सगळं सोडून जाणार आहेत एक दिवस. आज सर्व ठीक आहे म्हणून सगळे आहेत, वन टाइम विल कम जिथे सोडून जातील. आणि म्हणून आपल्याला त्याची निवड करायची आहे. आपल्याला तुम्हाला त्या गोष्टीची निवड करायची आहे. आमेन. बघा पुढे ऐका. माझ्या बापाच्या घरी कितीतरी मोलकरणात भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. बघा देवाच्या लेकरांनो, तो काय म्हणतोय? आज त्या मुलांनी जे केलेलं आहे त्या काळी आज तुम्हाला आणि मला ते करणं गरजेचं आहे. दो वी आर सिनर्स, लेट मी टेल यू, दो वी आर सिनर्स, जरी आपण पापी आहोत, जरी आपण अविश्वासी आहोत, जरी आपण त्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत ज्या प्रभूला आवडत नाहीये, जरी आपण त्या सर्व गोष्टीमध्ये जीवन जगतो ज्या प्रभूला आवडत नाहीये, प्रभू आपल्याला एक चान्स द्यायला तयार आहे. पण तो चान्स कधी द्यायला तयार आहे? कधी देणार आहे? ज्यावेळेस त्या मुलाने काय केलं तेच आपल्याला करणं गरजेचं. त्या मुलाने काय केलं? मी उठून आपल्या बापाकडे जाईन. काय केलं त्याने? तो उठून आपल्या बापाकडे गेला. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, मला इकडनं बाहेर जायचं आहे आणि मी इकडून इकडं गेलो आणि दरवाजा शोधत बसलो. दरवाजा किधर है, किधर है, किधर है? तो मुझे दरवाजा मिलने वाला है क्या? मला दरवाजा भेटत नाही, मला दरवाजा भेटत नाही. कुठं जाऊ मी? बाहेर कुठं जाऊ? बाहेर जायचा रस्ता नाही मला. बाहेर जाण्यासाठी काय करायला लागेल? मला परत मागे यायला लागेल आणि मग मला इकडं बाहेर जाणार. दिस व्हॉट द प्रॉफिट सेज. हे संदेश का म्हणतोय? जिथे तुम्ही चुकलात त्या पॉइंटला परत यायला लागेल, त्या पॉइंटला परत यायला लागेल आणि मग तिथून तुम्हाला राईट डायरेक्शनला जायला लागेल. देयर इज नो अदर वे. ज्या ठिकाणी तुम्ही चुकला होतात, ते जो गोष्टी, तो अविश्वास जो याच्यावरती दाखवला होता, त्या पॉइंट वरती परत यायला लागेल. प्रभू, मी तुझं वचन स्वीकारतो, मला मदत कर, मला कळत नाही, पण मला वचन विश्वास ठेवण्यासाठी मला ते हृदय दे. मला समजत नाही, मला नाही कळत, मला समजत नाही, पण मला फक्त हृदय देखील याच्यावर विश्वास ठेव. हालेलुया. मला त्या पॉइंट वरती येणं गरजेचं आहे जिथे मी चुकलो, तो चुकले होते. त्या पॉइंटला जोपर्यंत मी येणार नाही, बरोबर मार्ग मला भेटणार नाही. हे नाही, तुम्ही किती तिथं शोधत बसला, नॉट फाइंड द वे, तुम्हाला तिकडे उत्तर भेटणार नाही. हालेलुया. त्या पॉइंटला परत यायला लागेल, तिथून परत पॉइंटला यायला लागेल जिथे मी परत आलो होतो, आणि मग तो टर्न मला घ्यायला लागेल. मग मला बरोबर मार्ग सुचेल आणि सापडेल. तो मुलगा उठला, तो म्हटला, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आमेन. बघा देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस तुम्ही अविश्वासामध्ये चालत होता, तर तुम्ही टर्न झाला, उठला आणि घराकडे वळणं म्हणजे काय आहे, बापाकडे वळणं म्हणजे काय, अविश्वासापासून तोंड पिळून परमेश्वराकडे जाणे म्हणजे काय, अविश्वासाकडून विश्वासाकडे वळणं आहे. आमेन. हालेलुया. प्रभूकडे जाणं म्हणजे काय, अविश्वासाकडून विश्वासाकडे वळणं आहे. म्हणून तो पॉइंट सांगितलं, when you went wrong, you need to come back to that point. तुम्ही परमेश्वरापासून फिरला होता, परमेश्वराविरुद्ध, तुम्हाला परत त्या पॉइंटला यायला लागेल आणि परमेश्वराकडे वळायला लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराकडे वळता, तुम्ही कोणाला पाठ दाखवता? हे ना, पहिले कोणाला पाठ दाखवली? पहिले विश्वासाला पाठ दाखवणं म्हणजे कोणाला पाठ दाखवणं? परमेश्वराला पाठ दाखवली. या जगाच्या नादी लागलो, जगाची रहनसहन, जगाची फॅशन, जगाची स्टाईल, उसके पास ऐसा है, मेरे पास भी चाहिए, उसके पास वो, मेरे पास ये चाहिए. हालेलुया. पण ज्या वेळेस आपण जगापासून मागे फिरण्याचा डिसिजन घेतला, डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे.
ज्यावेळेस तुम्ही तो डिसिजन घेता परमेश्वराकडे वळण्याचा आणि वळता, तुम्ही काय करता? अविश्वासाकडून वळता. दॅट इज व्हॉट इज बॉर्न अगेन. तो डिसिजन, तो निश्चय तुमच्या नवीन जन्माची सुरुवात आहे. Amen. Hallelujah. देवाच्या लेकरांनो, एक पॉइंट अजून सांगतो आणि आय जस्ट क्लोज दिस मेसेज, की बघा देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस त्या मुलाने उठला आणि आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाला, तो घर तर बाजूला होतं का? त्याचं घर बाजूला होतं, घराचा लांब प्रवास होता त्याचा. पण ज्यावेळेस तो घराकडे उठून मागे जाण्यासाठी निघाला, त्यावेळेस का ऐका पुढे काय झालं? उठून आपल्या बापाकडे जाईल, उठून बापाकडे जाईल व त्याला म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास योग्य नाही, आपल्या एका मोलकराप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तो त्याच्या बापाने त्याला पाहिले. बघा विचार काय करतो तो मुलगा, आता मी मुलगा म्हणून म्हणायच्या लायकीचा नाहीये, मी दास म्हणून राहील. जसा तो घराकडे जातोय, घर अंतरावरती आहे. ज्यावेळेस तो घराकडे जातोय, त्याला घराकडे जात असतानाच काय झालं? परत वचन ऐका. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याचा कळवळा आला. ओ माय गॉड, गॉड इज अ पिटीफुल गॉड, गॉड इज अ मर्सीफुल गॉड. तो दया करणारा परमेश्वर आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस त्याच्या मुलगा घराकडे येण्यासाठी निघाला, त्याचा बाप त्याला लांबूनच पाहत आहे. असं नाहीये की त्याचा मुलगा आला, दरवाजावरती त्याने नॉक केलं, पप्पा आहे क्या? असं नाही की त्याचे पप्पा आउटिंगला कुठेतरी गेले होते. ज्या मुलगा गेला तर गेला ना, मैं तेरा बाप ना तू मेरा बेटा. हालेलुया. त्याने मुलाला जाऊ दिलं, पण त्याचा बाप त्याची वाट पाहत राहिला. ज्या वेळेस तो लांब होता, तेच त्याच्या बापाची नजर त्याच्या मुलावरती पडली. हालेलुया. कारण की त्या बापाला माहिती होतं की माझी प्रार्थना व्यर्थ जाणार नाही, माझा परमेश्वर त्याला एक दिवस घेऊन येईल. हालेलुया. माझा मुलगा व्यर्थ जाणार नाही, माझा परमेश्वर त्याला घेऊन येईल. देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस तो मुलगा ट्विस्टिंग इज नाव, जेव्हा तो मुलगा आला, त्या मुलाने बापाला पाहिलं, बापाने मुलाला पाहिलं. Amen. ज्यावेळेस तो आला, त्याचा बाप त्या गेटवरतीच होता. Amen. त्याचा बाप त्याची वाट पाहत होता, मेरा बेटा कब आने वाला है, माझा मुलगा कधी येणार आहे. हालेलुया. हो देवाच्या लेकरांनो, जरी तुम्ही आज प्रभूपासून लांब आहात, प्रभूपासून फिरलेले आहात, अविश्वासामध्ये जगत आहात, तो प्रभू तुमची वाट पाहतोय. ज्या क्षणी तुम्ही प्रभूकडे वळता, तुम्ही प्रभूला तुमची वाट बघत असलेले पाहताल. गॉड इज वेटिंग फॉर यू. हो, आज नाही पण माझी मुलगी येईल एक दिवस, आज नाही माझा मुलगा एक दिवस परत फिरणार आहे माझ्याकडे. आज शैतानाने त्याला घासून टाकलंय, पण माझ्या मुलाला माझ्यापासून वेगळं कोणी करू शकत नाही. माझी मुलगी ती माझी मुलगी, तिला शैतान माझ्यापासून घेऊन जाऊ शकत नाही. हालेलुया. आज तो मुलगा ती मुलगी तो डिसिजन घेईल का की मी प्रभूकडे मागे वळणार आहे. हो डिअर चिल्ड्रन ऑफ गॉड, प्रभू वाट पाहत आहे तुमची. ज्यावेळेस तुम्ही मागे फिरताल, प्रभू तुमच्याकडे पाहत, तुम्ही प्रभूला वाट बघताना पाहतात. So many things. I'll close here. देवाच्या लेकरांनो, प्रभू तुमची वाट पाहत आहे. He is waiting for you. प्रभूला अनेक अजून बऱ्याच काही गोष्टी तुमच्या जीवनात करायच्या आहेत. Give him his space. त्याला त्याची जागा द्या. त्याला त्याची जागा द्या. Amen. ज्यावेळेस तो मुलगा परत आला, बापाने त्याला नोकर म्हणून जागा नाही दिली, मुलगा म्हणूनच जागा दिली. आज आपण परमेश्वरला परमेश्वर म्हणून जागा नाही दिली पाहिजे का? मग
How long are we going to live an unworthy, unfaithful life to God? अजून किती काळ आपण या अविश्वासामध्ये जगत राहणार आहोत? अजून किती काळ आपण परमेश्वरला परमेश्वर न म्हणता जीवन जगत राहणार आहोत? हाऊ लॉंग? या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. डोंट वेट फॉर त्या वेळेची वाट नका पाहू. त्या मुलावरती आली डुकरांसोबत राहण्याची आणि त्याचं जेवण खाण्याची. प्रभूने तो दाखला दिला आपल्यासाठी. लेट अस नॉट वेट टिल दॅट टाइम. त्या वेळेपर्यंत आपण वाट पाहता कामा नये. लेट अस टर्न बॅक. आपण हा संदेश प्रभूने आज आपल्याला याच्यासाठी दिलाय की आजच मागे वळ, मागे वळा, कारण की मी तुमची वाट पाहतो. प्रभू तुमची वाट पाहतो. हालेलुया. लेट अस टेक अ डिसिजन. ज्यावेळेस माझा ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झाला, देवाच्या लेकरांनो, 27 नोव्हेंबर 2008, I took one decision. मी खूप माझ्या मर्जीप्रमाणे जगलो, खूप माझ्या इच्छा राबवल्या. आता याच्या पुढे फक्त प्रभूसाठी जगेल, प्रभूची इच्छा पूर्ण करेल, त्याचं वचन घेऊन जाईल. That one decision changed my life. पूर्ण रीतीने माझं जीवन बदलून टाकलं. आज तो डिसिजन आपण घेणार आहोत. लेट अस ऑल स्टँड. आपण सर्वजण उभे राहूया आणि त्या महान परमेश्वराला पुन्हा आपलं जीवन समर्पित करूया. आमेन. May God bless you. Hallelujah.